नमस्कार, मी सई कुलकर्णी आणि आपण पाहत आहात तारा न्यूज. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी ही सध्या सुरू आहे आणि गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सरपंच, सहकार आणि प्रशासनाचा अनुभव असणारे एक उमेदवार आज आपल्या सोबत आहेत, ज्यांचं नाव आहे नेमगोंडा पाटील. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. सर, भाजप या पक्षाकडून निवडणूक लढवत आहात आपण, तर मग पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आपल्याला की जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा आपण निर्णय का घेतलाय? माझं नाव नेमगोंडा पाटील. भाजपानं माझ्या कार्याची पोचपावती म्हणून भाजपा पक्षानं मला माडिक कुटुंबाकडून आमदार अमल माडिक साहेब आणि खासदार मुन्ना माडिक साहेब यांच्याकडून मला भाजपात तिकीट मिळालं. माझ्या कामाचा अनुभव होऊन आजपर्यंतचा मला त्यांनी ते उमेदवारी जाहीर केली पाहिजे. आता आपण म्हणता की आपल्याला बदल घडवायचा आहे जिल्हा परिषद निवडणूक लढवून, पण तो बदल कशात आणि कसा घडवणार? बदल घडवायचा आहे म्हणजे आम्ही सर्व विकास कामं मोठ्या प्रमाणात करू. शेती संदर्भात असू द्यात किंवा आरोग्याविषयी असू दे, नंतर पायाभूत सुविधा, गटर, पाणी पुरवठा वगैरे या सर्व सोयी अतिशय चांगल्या पद्धतीने देण्याचा आम्ही विचार केला आहे. आता आपण लोकनियुक्त सरपंच म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे, तर त्यावेळेची अशी कोणती कामगिरी सांगाल? लोकनियुक्त सरपंच असताना मी आमच्यात 2 वेळा महापूर आला. त्या महापुरामध्ये मी झोकून काम केलेलं आहे. त्यानंतर कोविड आलं 2 वर्ष. कोविडमध्ये देखील स्वतः हजर राहून सगळ्यांना म्हणजे प्रशासकीय लोकांना किंवा गावच्या ठराविक प्रतिष्ठित पदाधिकारी वगैरे घेऊन आम्ही पंचायतच्या बॉडीनं सर्व चांगल्या पद्धतीने उत्तम प्रकारे आम्ही काम केलेलं आहे. त्यावेळेला आपण रयत संस्थेचे देखील 9 वर्ष चेअरमन होता, तर त्यावेळी रयत सेवा कृषी उद्योगचं मी 9 वर्ष चेअरमन होतो. तर त्यावेळी आपण शेतकऱ्यांची काय मदत केली, खतं, बियाणं किंवा कर्ज या बाबतीत? आमच्याकडे काही कर्जाचा विषय नसतोय, पण खते, बियाणे वगैरे आमची 10-11 दुकाने आहेत, म्हणजे हे दुकानं आहेत जिल्ह्यामध्ये. नंतर त्या दुकानामधून खते, बियाणे, औषध, कीटकनाशक आणि औषधं वगैरे आम्ही पुरवठा करतोय आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा संपर्क आमचा चांगला राहतो. त्या बाबतीतली रयत संस्थेच्या वेळी काम करत असताना 9 वर्ष, त्या बाबतीतली काही आकडेवारी सांगू शकाल का शेतकऱ्यांना? आमचं एक 60-70 कोटीचं सर्वसाधारण वार्षिक हे आहे, उलाढाल आहे. आजही तुम्ही त्या संस्थेचे संचालक आहात, तर मग प्रशासन, राजकारण आणि सहकार्यामध्ये असं काय राजकारणामुळे काय बदललेलं नाही. सर्वसाधारण आमचं म्हणजे संचालक बॉडी सगळी चांगली आहे आणि आमच्या गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील आबाजी यांच्या अंडर आम्ही सर्वजण काम करतो. त्यांच्या ह्याच्या सर्वांच्या संमतीनंच चेअरमन बदलाबदली केलेला आहे. असं काय म्हणजे काय अंतर्गत ह्याच्यानं बदलाबदली झालेली नाही. यावेळी कधी हितसंबंधामध्ये काही नाही, असं काही नाही. राजाराम सहकारी साखर कारखाना बावडा इथं सुद्धा आपण काम बघताय, तर मग तिथं आतापर्यंत ऊस दर, तोडणी, वाहतूक आणि वेळेवर पेमेंट या तिन्ही मुद्द्यावरती शेतकरी समाधानी आहेत का? राजाराम कारखान्यामध्ये जवळ 12-13 वर्ष आता संचालक म्हणून आहे. पूर्वी 8 वर्ष होतं मागच्या वेळेला. आता नवीन याच्यात 2 वर्ष म्हणजे 10-11 वर्ष तरी आहे. आणि वेळेवर सगळे आमचे शेतकऱ्यांना दराप्रमाणे पेमेंट पोचवतात आणि ह्याचं काय बाकी काय असं काही नाही. राजाराम कारखान्याला आता नवीन हे चालू आहे, वाढवायचं काम चालू आहे. नवीन केल्यामुळं आताच होणारं कर्ज आणि तर पूर्वीचं कर्ज वगैरे काही नाही आहे आमच्याकडे तसं काय. पंचायत समिती माजी उपसभापती म्हणून सुद्धा आपण काम बघितले. पंचायत समितीत असताना त्यावेळेला निर्मल ग्राम योजना मोठ्या प्रमाणात साकार करण्याचं काम आमच्या पंचायत समितीकडून झालेलं आहे. त्यावेळेला मी उपसभापती होतो. तर त्यावेळी प्रशासनाकडून कोणत्या कामासाठी अडचणी किंवा काही नाही, अडचणी काही नाही, काही आलेलं नाही. प्रशासनाकडून कोणतीही अडचण नाही, चांगल्या पद्धतीने. आता गोकुळ शिरगाव मतदारसंघ जर आपण बघितलं तर प्रश्न जुनेच आहेत, पाणी, रस्ते, कचरा, ड्रेनेज जे काही असतील ते. तर यामधील प्राधान्याने एकच प्रश्न सोडवायचा झाला तर कोणता सोडवाल? मी गेली 35 वर्षे समाजकारण
करतोय आणि गावचं सरपंच मी 5 वर्ष होतो. यातून मला भरपूर अनुभव आहे. सगळ्या सुविधा, कोणताही प्रश्न असले, पाण्याचा प्रश्न तर आहे, सांडपाण्याचा प्रश्न महत्त्वाचा मोठा आहे. गोकुळशाळा MIDCत वगैरे त्यांची सूचना आलेली आहे. त्यासाठी निश्चितपणे आम्ही सांडपाण्याच्या प्रश्नाचा विचार करू. त्याचप्रमाणे कुठल्याही पायाभूत सुविधाला आम्ही कधीही म्हणजे मागे पडणार नाही. सगळ्या सुविधा आम्ही चांगल्या प्रकारे देऊ. योग्य प्रकारे अंमल साहेबांच्या माध्यमातून निधी आणून आम्ही ह्या भागाचा गोकुळ शिरगाव जिल्हा परिषदेचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने करू. कुठल्याही पद्धतीनं कुठलं रस्ते, गटर्स किंवा शाळेच्या असणार, आरोग्यविषयी असू दे, कोणत्याही प्रकारचे हे असले प्रश्न असले तर आम्ही चांगल्या पद्धतीने सोडू. आता विरोधक म्हणतात हे तर जुने चेहरे आहेत, मग त्यांच्या या आरोपाला तुम्ही काय सांगाल? आज 35 वर्ष मी ह्याच्यामध्ये समाजकारणात आहे. त्यामुळे जुनेचं नवे म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही. काम करण्यात, झोकून काम करण्याचं आमचे सवय असल्यामुळे साहजिकच त्यांनी त्याशिवाय आम्हाला भाजपानं निवड केलेली नाही. माझी निवड केली आहे अर्थात माझं काम चांगलं बघूनच त्यांनी केलेलं आहे. आता नवीन पिढीसाठी आपण नवीन काय देणार आहात? खरोखर इथून पुढे नवीन पिढीसाठी रोजगाराची देवेंद्र भाऊंनी परवा दावोसला जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे करार केले आहेत महाराष्ट्रामध्ये. नवीन पिढीला त्याचा फायदा चांगला होईल. रोजगाराच्या संधी भरपूर मिळतील. आता जिल्हा परिषद स्तरावर जर आपल्या पक्षाकडून मदत मिळायची झाली तर कोणती ठोस पावलं उचलली जाणार इथून पुढे? नाही, त्या जिल्हा परिषदच्या प्रथमच आम्ही आता त्यात जाणार आहे. त्यांच्या कुठले कशा पद्धतीने निधी आहे त्या पद्धतीनं किंवा त्यांचं त्या अनुषंगानं काय मिळेल त्याप्रमाणे आम्ही हे करू. तुम्ही आतापर्यंत भरपूर संस्थांमध्ये, सहकारी संस्थांमध्ये कामं बघितलीत, आजही बघताय, तर याचा सामान्य नागरिकाला प्रत्यक्ष फायदा कसा होतो? सामान्य नागरिकांचा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करतो. संस्थेच्या माध्यमातून त्यांना कर्ज पुरवठा, आम्ही विकास सोसायटीला मी चेअरमन आहे, संस्थेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करतो. त्यांच्या समाजातील कुठल्याही व्यक्तीचं कुठलेही प्रश्न असले तर मी मध्ये जवळजवळ 10-15 वर्ष मी तंटामुक्त अध्यक्ष होतो. त्यामुळे सगळे समाजाचे प्रश्न सोडवण्याचा मी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. माझं सामाजिक कार्य अतिशय चांगलं आहे. त्या अनुषंगानेच भाजपानं मला तिकीट म्हणजे उमेदवारी जाहीर केली आहे माझी. आता गोकुळ शिरगाव मतदारसंघातून जर बघितलं, जिल्हा परिषदसाठी 5 उमेदवार आहेत, तर मग स्पर्धात्मक लढत तर ठरणारच. होणार. त्यातूनच आपल्या पाठीशी लोकांनी राहावं असं आपल्याला का वाटतंय? नाही, आम्हाला आज देशात भाजपा आहे, महाराष्ट्रात भाजपा आहे. परवा नगर परिषदेला भाजपा आलेत, नगरपालिकेला आलेत, आता महानगरपालिकेला भाजपाचंच हे आहे. मग जिल्हा परिषदेला भाजपाचंच सत्ता यायला पाहिजे, तेव्हा आपल्या भागाचा विकास चांगला होणार आहे. यासाठी भाजपालाच ते निवडून द्यायला पाहिजे. कमळ या चिन्हावर मतदान करून सगळ्यांनी निवडून द्यायला पाहिजे, अशी आमची विनंती आहे. मला यावरच एक प्रश्न विचारायचा की विरोधक असं म्हणतात की वरती भाजपा मग खाली भाजपाच पाहिजे, असं काही नाही, आम्ही जरी आलो तरी आम्ही निधी आणू शकतोय. असं होऊ शकत नाही. कधी पण दुपळी असतेच जरा राजकारणात. विरोधकांना म्हणजे इतर पक्षांना थोडंफार हे असू शकतंय ना. भाजप वरच्या सत्तेपासून जे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा पडतोय, म्हणून वरती जी सत्ता आहे त्यांचीच खाली पण जिल्हा परिषद सत्ता असली की भरपूर प्रमाणात निधी मिळू शकतो. संधी मिळाली, आपण निवडून आलो तर काय असणार आहे? 100 दिवसाच्या रोडमॅप मध्ये मी पायाभूत सुविधा, गटर्स, रस्ते, पाण्याच्या सोयी, शाळेच्या अडचणी किंवा शेतकऱ्यांच्या विविध योजना आहेत, म्हणजे अनुदानाच्या संबंधी वगैरे आहे, त्या भागातील सर्व शेतकऱ्यांना मी चांगला वेळ देऊन मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेन. त्या ह्याच्यात गोकुळ शिरगाव मतदारसंघातील जनतेला, मतदारांना काही आवाहन करायचं असेल तर काय सांगाल? ह्या 8-9 गावांमध्ये त्यांचाच एक व्यक्ती किंवा त्यांचंच एक प्रतिनिधी म्हणून मी जिल्हा परिषदेवर जाणार आहे आणि त्यांची सेवा करण्याची मला त्यांनी संधी द्यावी. भाजप पक्षाकडून गोकुळ शिरगाव मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी निमगोंडा पाटील हे मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांचं नेमकं विजन काय असणार आहे हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. कॅमेरामॅन केतनसह मी सई कुलकर्णी, पाहत रहा तारा न्यूज.